ओके गाईस, तुम्ही आजपासून उजळलेलं ज्योती लावा तुम्ही पण ती आणि राणी माझ्या मऱ्यामध्ये आता काळी मांजर आडवी गेलो, काय करायचं. नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुमचं सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण प्रस्थान करणार आहे कोकणाकडे, जे महाराष्ट्रातील स्वर्गसुख म्हणून ओळखलं जातं. तर आज कोकणाकडे जाताना आपण संगमेश्वर टू दापोली हा किनारपट्टा एक्सप्लोअर करणार आहे. तर थोड्याच वेळात निघू आपण तयारी करून. एकची तुतारी एक्सप्रेस आपली ट्रेन आहे, तर मित्रही आपले पनवेल स्टेशनला मिळतील. तयारी करू आणि थोड्या वेळात निघू. तर पुढे बघूया आपण काय काय अनुभवायला मिळत आहे, काय एक्सप्लोअर करायला मिळत आहे. चला मग भेटूया. तर चला मित्रांनो, तयारी तर झालेली आहे आपली. निघूया आता स्टेशनकडे जाऊया. मित्रांनो, फायनली पनवेल स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि ट्रेनची वाट बघता बघता, मित्रांची पण वाट बघता बघता शेवटी आलेत मित्र. हे बघा, ते ऑलवेज लेट येणार आहे. ओमकार कदम आलात कधीच. अरे आपला कोच हा ओमकार, हा साहिल, ओमकार बांधर. बाकी कुठे नो ऑलवेज लेट. विशाल, भीमा आणि अक्षय. मी टायमावर होतो. काय रे मित्र, पहिल्यांदा आला ट्रिपला आमच्या बरोबर. काय भावा कसं बोललो भाई, सब जाने का मतलब जाने का बनता है. ठीक आहे, देखते खुशी खुशी. ट्रेन आली, ट्रेन आली. थांबव थांबव थांबव. थांबली का? नाही, मसाजर रे. मसाजर का कमाला. त्या ठिकाणी आम्ही प्रोजेक्टर घेतलाय. हा प्रोजेक्टर आहे. अरे पण स्क्रीन दिसते कशी. आणि स्क्रीन आहे. बघा मित्रांनो, हे आमची उद्योग चालू आहेत त्या ट्रेनमध्ये. पण एक न्यूज अशी आहे की भारतीय रेल्वेला मॉडर्न या अल्टर लोकांनी सेलच नाही आणलं. हे नव्हतं सांगायचं. कसं वाटतं भीमा? कंट्रोल होतं. बघ ना भाई, ई लर्निंग शाळेची आठवण आली ना? तर फायनली पोहोचलो आपण संगमेश्वरला. चग्गा डाकू. रेल्वे पोलीस सध्या चोर चोरताना बघा तुम्ही. डाकू डाकू एक डाकू आलं नाही अजून. तर फायनली पोहोचलेलो आपण संगमेश्वरला. आता पुढे आपण पुढच्या वाटेला प्रस्थान करू. काय भीमा? शर्ट पॅन्ट करू. प्रस्थान डायरेक्ट. एवढं सकाळ सकाळी पहिलं फरसाण खाऊ, मग प्रस्थान करू. मग ठीक आहे, ठीक आहे. चालेल चालेल, तू बोलशील तसं. गाडी पण आलेली आहे आपली. सगळं पॅकिंग वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. आता हॉटेलमध्ये जाऊ, चेक इन करू, फ्रेश हो. बघा, ही गाडी असणार आहे आपल्या 3-4 दिवसासाठी. हा दादा असणार आहे. आपण पोहोचलेलो आहे संगमेश्वरात, देवरुख संगमेश्वर. यस. आज भीमा आहे आपल्या सोबत. तर भीमा, काय प्लॅन आहे आजचा? काय नाही, आपण आता मस्तपैकी संगमेश्वर स्टेशनला उतरलोय. तिकडून गाडी केली आणि आपली 7 जणांची गँग आलेली आहे या फार्म हाऊसला, जे देवरुखला आहे. तुम्हाला फार्म हाऊस म्हणजे विला टाईप आहे. अति सुंदर नंबर. आजूबाजूचा निसर्ग बघा.
कोकणात हेच सुख अनुभवायला मिळतं काय भीमा. येस खरंच भाई. शेवटी आमचं कोकणच चांगलं आहे. हा हा ठीक आहे त्या बाबतीत ठीक आहे. हा बघा आता तुम्हाला आपली पावसामुळे रूम दाखवतो. एकदम पावसाळ्यात कोकण फिरायला मजाच वेगळी असते. मजाच हे बघा मस्त हिरवळ. आणि आता आम्ही जरासं थोडंसं चाललोय. इग्नोर करा जरा. अरे यार सेट एंट्री मारल्याच ही रूम आहे आज आपल्यासाठी. आणि एंट्री मारल्याच इकडे तयारी वगैरे चालू आहे मित्रांची. इकडे नागडे बाबा आमचे. तर मित्रांनो अक्षय काय चालू आहे. हे झाली का आमचे तयारी. रेडी आर यू रेडी. साहेबांची मॅगझिन दाखवा. साहेब बघा आउटफिट डिमार्ट 700 रुपये. थोड्या वेळाने नाश्ता करू आणि निघू आपण आता. नाश्ता करू आता आपण एक इंटरेस्टिंग प्लेसला व्हिजिट करणार आहे आपण. दाखवतो मला. आता काळी मांजर आडवी गेलो काय करायचं. मादच कापायची. प्रमाणे गणपती पावसाळ्यात आम्ही फिरायला आलेलो आहे कोकणात. तर आमची ट्रिप सक्सेसफुल जावी. उत्तम सगळ्यांना सोबत राहावं. आयुष्यभर सोबत राहावं आणि सगळ्यांना सोबत ठेवून आम्ही पुढे जावं. आणि आमची ट्रिप अशीच चांगली जावं. नवीन ट्रिप येऊ दे आणि नवीन ट्रिप चांगली जाऊ दे. गणपती बाप्पा. 15 ऑगस्टच्या भाषणाला आलाय तो आपल्याला. एवढे बोलू मी माझे भाषण संपवतो. एवढे 2 शब्द. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. मित्रांनो तर पोचलेलो आपण मार्लेश्वरला. खूप दिवसांपासून इच्छा होती मार्लेश्वरला जायची. तर जाऊया आता. हे बघा तुमचं व्ह्यू. उजळलेल्या ज्योती लावा तुम्ही पंथी. आणि तर मित्रा कदम कसं वाटतंय आपली 3 ट्रिप झाली रत्नागिरीला. मला सक्सेसफुली आपण पहिल्यांदा आता आलोय. महाबळेश्वरला मला जायचं होतं. खूप वर्षापासून मला स्वप्न होतं. आता मी चाललोय. माझं स्वप्न पूर्ण करतोय. कधी झोपलं होतं पाळण्यात असल्यापासून. हा, yes, माझं नाही खरं तर 3 ट्रिप झाली आपल्या रत्नागिरीच्या. 3-4 वेळा रत्नागिरी आलो. प्रत्येक वेळी प्लॅन होता महाराष्ट्राला जायचा पण कधीच सक्सेसफुल झालं नाही. नमस्कार मित्रांनो. हे बघा हे मार्लेश्वर स्वयंभू मंदिर आहे. आपण जे वरती बघितलं ते पहिले इकडे आणि तिकडे नंतर दुसरं मंदिर आहे. हा मंदिराचा गाभारा आहे. मंदिराचा मेन गाभारा इकडे आलेलो आहे आपण. हे बघा तुम्हाला एक दाखवतो. हे आमकडे आहे. कोणीतरी बनवलं असं वाटतंय.
तर तुम्ही कधी आला मार्लेश्वरला ते हे स्वयंभू मंदिर पण हे पण याचं पण दर्शन घ्या. हेच मेन मंदिर होतं. नंतर इकडेच मूळ स्थायिक होते. तर येऊन तुम्ही यांना नक्की भेट द्या. मित्रांनो आता आपण कर्णेश्वर मंदिरात आलेलो आहे. हा त्याचा प्रवेशद्वार आहे. ओमकार आपल्याला एक्सप्लेन करेल त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. आपण मंदिरासमोर असलेल्या चौथ्याकडे पाठ करून उभे राहिलो की समोर मंदिराचे पूर्वेचे प्रवेशद्वार दिसतो. चौथा म्हणजे हा बोला. मंदिराच्या जोतावर बांधलेला आहे. हे जे जोता आहे 5 फूट आहे. 5 फूट आहे. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढूनच जावं लागतं. 1 2 3 4 5 पायऱ्या या पायऱ्यांच्या समोरच्याच बाजूला चौकटाच्या आकाराने नक्षीकाम केलेले आहे. चौकटाच्या बाजूला हे काय हे चौकट आहे. ओके. पायऱ्यांच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला द्वारपाल असे देवळ्या दिसतात. अरे हे द्वारपाल ना, हे ना द्वारपाल. हे हा, हे ते द्वारपाल आहे. त्यांच्यावर असलेले छोटेसे शिखर खास दक्षिण भारतातील शैलीतले आहे. दक्षिण भारतातले शिखर आहेत. तिथे वरती शिखर होते तोडले नाही जात. तर मित्रांनो हे बघा मुख्य द्वार आहे. या मुख्य द्वाराबद्दल तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो मी. इकडे श्री विष्णूची मूर्ती आहे. दिसेलच तुम्हाला. श्री विष्णूच्या मूर्तीवरच दशावतार कोरलेले आहेत. थोडंसं आम्हाला टिल्ट करायला लागेल असं. इथे दशावतारच आहेत आणि प्रत्येक हे 4 खांब आहेत. इकडे 4 खांबाच्या वरती अष्टदिक्पाल आहेत. इथे प्रत्येक दिशेला अष्टदिक्पाल म्हणजे दिक्पाल म्हणजे त्या दिशेचे मालक. त्याच्यानंतर हे प्रवेशद्वार आहे मेन. प्रवेशद्वाराच्या खालीच कीर्तिमुख आहेत 2. आणि आपण वळूया आतमध्ये आता सभामंडपाकडे. सभामंडपाकडे हे 4 स्तंभ आहेत. त्या 4 स्तंभावरून 8-9 भाग झालेले आहेत. आता कदम आपल्याला एक्सप्लेन करतो. ओमकार कदम सगळं तेच थोडक्यात मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करतोय. नंतर हे मुख्य द्वार आहे. द्वारच्या वरतीच हे बघा मंदिराचं शिखराचं आधी असं होतं. आता ते हे तोडलेलं आहे, विलुप्त झालेलं आहे. आणि ते तिन्ही दिशांना कसं होतं हे समोरचा व्ह्यू आहे. हा डावीकडचा आणि हा उजवीकडचा. मंदिर कसं होतं आधी शिखर त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे. हा मुख्य द्वार आहे. आणि आतमध्ये श्री कर्णेश्वर महादेवाचा शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. बघा बाहेरचं पूर्ण हा व्ह्यू आहे. आतमध्ये सांगितल्यानुसार त्या वरचं कलश तुटलेलं आहे, तोडलेलं आहे. तो आता जीर्णोद्धार त्याचं करत आहे. संगमेश्वरला आला तर हे कर्णेश्वर मंदिरात नक्कीच व्हिजिट द्या. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला खूप बोरिंग वाटत असेल असं व्हिडिओवरून, पण तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तर खूप इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी. थोडंसं पॉज करून तुम्ही बघू शकता. मंदिराची सगळी इन्फॉर्मेशन इकडे आहे. हे मंदिर चालुक्य काळातील मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि एकदम स्थापत्य शैली एकदम सुरेख आहे इकडे मंदिराची. आणि हे समोरच श्री गणपती बाप्पाचं प्रतिमा आहे इकडे. आपण निघूया आपण पुढे. संगमेश्वर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक जिथे चाललेलं आहे. आपण बघूया आपण चला. नंतर अजून एक मंदिराला व्हिजिट करतो आता. संगमेश्वर मंदिर हे बघा तुम्हाला दाखवतो आतमधून. शंकराची भली मोठी पिंड आहे आतमध्ये. संगमेश्वर मंदिर मधला हा आणि हा 3 नद्यांचा संगम.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे संगमेश्वरमधील सरदेसाई वाडा. या वाड्याबद्दल जास्त एक्सप्लेन करायची तुम्हाला गरज वाटत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षाही जास्त माहिती असेल संभाजी महाराजांचं बलिदान. तर चला मग पुढे तुम्हाला खाली 3 मंदिर आहेत शिवशंकराची, ती तुम्हाला दाखवते. मित्रांनो सरदेसाई वाड्यापासून खाली येतच आपल्याला इकडे एक पायवाट लागते आणि इथे 3 शिवमंदिर आहेत, तुम्हाला दाखवतो. आलात तर नक्की इकडे या, संगमेश्वरला आलात तर. हे पहिलं एक शिवमंदिर, एक खाली एक आहे आणि हे एक आहे. जसं संगमेश्वर मंदिर बघितलं तसंच शंकराची पिंड आहे आतमध्ये. स्थापत्य कला खूप खूप छान आहे, खूप छान आहे. हे बघा, तिसरं शिवमंदिर. मित्रांनो आता आपण आलेलो आहे आजच्या दिवसाचं शेवटचं मंदिर बघायला. म्हणजे पुढेही बघणार आहे आपण, पण हे बघा आता आलेलं आहे आपण सप्तेश्वर मंदिराचं शिवमंदिर आहे. तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर येतात इथे पाण्याचं कुंड आहे. हे एक आहे. सप्तेश्वर म्हणजे सप्त नद्यांचं संगम. हा असं आहे इकडे. हे बघा, हे उगमस्थान आहे. इकडून पाण्याचा झरा वाहत येतोय आणि हे कुंडात पाणी जातंय. अरे वा, एक नंबर झालं, एक नंबर. तर मित्रांनो आता आपण आलेले रूमवर जेवून वगैरे थकलेलं आहे, सगळेजण थकलेले आहेत. आता आज घेऊया आजच्या ब्लॉगला अलविदा आणि भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगला. तर सगळ्यांनी